आणि त्याचे या ठिकाणी आमच्या व्यायामशाळेचे प्रशिक्षक आणि खरोखरच त्यांची नाही त्यांचं स्वागत घ्या पहिले, ते नंतर स्वागत घ्या. स्वागत घ्या ना शाल पुढे दादा. करेल सन्माननीय नितेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य आयोजक रोशी यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. विशाल पाटील आयोजक यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर नितेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य खरोशी. नितेश भाईंना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. चॉकलेट बॉयज ग्रुप आणि अध्यक्ष अक्षय पाटील आणि त्याच्या ग्रुपने आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. चॉकलेट बॉयज ग्रुप अध्यक्ष अक्षयजी पाटील आणि पूर्ण ग्रुप जॉय असतील सर्वजण असतील आपण लगेच तातडीने अतिथी कक्षामध्ये यायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल. सदस्य चषक 2025 चे उत्कृष्ट आयोजक नितेश दादा पाटील यांची उपस्थिती आपण मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आपण मंचकावर बसून सामन्याचा आनंद घ्यावा. पहिला चेंडू त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला. एष्ट्यांचा वेध घेणारा गोल्डन डकचा शिकार. फर्स्ट बॉल विकेट डाऊन. ग्रामपंचायत सदस्य खरोशी सामन्याचा आनंद घेत असताना मंचकावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्रिफलाचीत बाद झाला. अर्थातच ओपनिंग साठी आलेला होता खेळाडू रोहन पाटील माघारी परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू पाहायला मिळेल दीप पाटील द लेजंड. बऱ्याच स्पर्धेचा अनुभव. प्लेयर ऑफ द मॅच सचिन पाटील. मी मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचा आपण सन्मान करावा. रुपेशदा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. मनसे चषक 2025 चे हे चौथं पर्व. आपण मुख्य व्यासपीठावर यावं. सचिन पाटील याला आमची विनंती असेल. या ठिकाणी सचिन पाटील आपण स्टेजवरती यायचं, आपलं बक्षीस घेऊन जायचं. आपण या ठिकाणी मी हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीभाई पाटील तसेच या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी देसले सर यांना विनंती करतो आपण दोघे मिळून या ठिकाणी त्यांना बक्षीस द्यायचं आहे. 5551 जर्सी नंबर गोलंदाज सन्माननीय निवृत्ती पाटील यांना विनंती आहे की आपण तसेच ॲडव्होकेट महेशजी देसले सर यांना देखील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण द्यायचा आहे. वासुदेव देसले चा पुढचा चेंडू असेल. शफल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला, निष्फळ ठरला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. पण पहिल्या चेंडूवर ती जी विकेट गेली त्यानंतर प्रेशर वाढलं खरोशी टीमच्या फलंदाजांवरती. संघर्ष 11 खारपाडाच्या अगेन्स्ट आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलटा चेंडू जरूर होता परंतु सिंगल रन्स या चेंडूवरती देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. खरं तर सिंगल रन्स आणि पंचांनी टीबी अंपायर ची जरूर मदत घेतली. बीमर आहे की नाही हे मात्र आता पाहायला जाईल. चला ऑन स्क्रीन या ठिकाणी आपण पाहूया. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. बीमर आहे की नाही हे जरूर आपण पाहणार आहोत. आमचे ऑफिशियली तिसरे पंच आणि त्यांच्या सोबत खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज होईल. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. चला घाई करा. तिसऱ्या पंचांना आमची विनंती असेल. चला रेफर केलंय आयोजक आपण प्लीज
रुपेश दादा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला योग्य चेंडू असेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी जरूर हाईट फॅक्टर साठी पाहिलं होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना सुरू करायचा आहे. टॉस जिंकलाय टीम संघर्ष 11 खारपाडा ज्या टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय संदीप घरात द मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून खरं तर ज्यांना ओळखलं जातोय ॲज अ कीपरच्या भूमिकेत त्याला आपण पाहतोय. त्याचसोबत बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी डेडिकेट केलेत असा गोलंदाज वासुदेव देसले चा हा चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा जवळ. क्षेत्ररक्षक गडबडला आणि चेंडू मात्र गेला सीमा पार. चौकार. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली एकूण 5. पांड्यासाठी प्रवीण पाटील या खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सन्माननीय नितेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य खरोशी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूसाठी असेल. चांगला चेंडू होता. 3 स्टंपच्या मध्ये जरूर आपण पाहिला. लेग बिफोर ऑफ द विकेट अपील जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पंचांवरती खरं तर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असं म्हणावं लागेल. अपील जोरदार पाहायला मिळाले. उत्साह अधिक कॉन्फिडन्स देखील होता. परंतु पंचांचा अगदी अचूक निर्णय त्या ठिकाणी आपण पाहिला. रन्स मिळाली 1 लेग बायच्या स्वरूपाने रन्स पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 6. 6 धावा धाव फलकावरती. 1 विकेट गमावलाय टीम खरोशी संघाने. चांगला चेंडू होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स जरूर मिळेल. खरं तर जिथे विभागातील हे दोन्ही संघ एकमेकासमोर आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये लढतायत. एका बाजूला संघर्ष 11 खारपाडा तर दुसऱ्या बाजूला आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी. खरं तर अंकुशचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. एक खूप चांगला खेळाडू, शांत आणि संयमी क्रिकेटर. खरं तर आज जो आपल्यात नाही आहे त्याच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी खरं तर आज आई केलंबा देवी खरोशी संघाने हा सामना आपण पाहतोय. अर्थातच त्याचं नाव देखील या लॉट्समध्ये आपण पाहतो. आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज लढतोय. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज असेल सनील घरात. उद्या खरं तर जो पहिला सामना होणार आहे तो संध्याकाळी ठीक 4 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अर्थातच टीम मुद्दुशेठ 11 मोहल्ला पेनच्या अगेन्स्ट जय भवानी कोपरोली या दोन्ही टीम्सने रिपोर्टिंग करावं. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. काय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि फलंदाज बाद. येस थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट गमावलाय खरोशी या संघाने. टॉस गमावली. टॉस त्या ठिकाणी जिंकली टीम संघर्ष 11 खारपाडा या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं.
फलंदाजासाठी आमंत्रित केलं खरोशी संघाला आणि अगदी जो निर्णय त्यांनी घेतला होता तो अगदी योग्य ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज सूरज पाटील. भरपूर विश्वास या खेळाडूवरती आहे खरोशीच्या सर्व समर्थकांचा, परंतु या खेळाडूला प्रमोट केलं गेलंय, विश्वास दाखवला, विश्वास सार्थकी लावावा लागेल. संघ अडचणीत असताना खरं तर एक चांगली इनिंग, वन ऑफ द बेस्ट इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. आपल्या क्रिकेट करिअर मधली सर्वोत्तम खेळी आज करावी लागेल या खेळाडूला. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू आपण जरूर पाहिला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये ही सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघाची धावसंख्या असेल 8. चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चेंडू पडला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यात यश मात्र आलं क्षेत्ररक्षकाला. रन्स मिळतील या चेंडूवरती फक्त 1. प्रवीण प्रवीण पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आलंय. 3 षटकार जर का आले तर माजी सरपंच जयवंत पाटील, जयवंत घरत, क्षमा असावी, जयवंत घरत साहेबांकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर दिलं जाईल. आदरणीय जयवंत घरत साहेब माजी सरपंच यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय डाऊन द बॉल, परंतु संदीप मात्र काही कॅच कॅरी करू शकला नाहीये. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि रन्स मिळाल्या 2 टीम खरोशी संघाला. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 2 विकेटच्या मोबदल्यात खरोशी टीमची धावसंख्या असेल 11. 11 धावा धाव फलकावरती जरूर आपण पाहतो. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या फक्त 6. या षटकाचा जर का आपण विचार केला तर या षटकामध्ये रन्स आल्यात 4. एकूण 11 धावा धाव फलकावरती जरूर आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 7 रन्स होत्या. इकडे चांगला फटका आहे, चेंडू जरूर सीमा पार जाईल. रन्स मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 आणि ह्या षटकाचा जर का आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये रन्स आल्या 8 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम आई केलंबा देवी खरोशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू. संघर्ष 11 खारपाडा संघ आज संघर्ष करतोय आणि कमालीची गोलंदाजी आज या मॅच मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल खरोशी संघाची 2 बाद 15. धन्यवाद. 2 बाद 15 अशी धावसंख्या आहे आणि इथे मात्र या ठिकाणी बघतोय मान्यवर या स्टेजवरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील पुन्हा स्वागत आपण करतोय. सन्माननीय शंभूनाथ महंतो सर या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसिद्ध उद्योजक, त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मगाशी शब्दरूपी सुमनानं स्वागत झालं, पण त्यांचं मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. प्रसिद्ध उद्योजक शंभूनाथ महंतो सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. शंभूनाथ साहेबांची उपस्थिती आपण खरं तर मंचकावर पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक. 2 षटकांचा खेळ खरं तर संपलाय.
2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल अतुल घरत. अतुल घरत या गोलंदाजावरती विश्वास जरूर दाखवलाय. खूप चांगला चेंडू परंतु स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ पाठवलंय सिक्सर प्लॉट मध्ये. टाळ्यांचा कडकडाट, सीमा पार षटकार. भरपूर प्रेक्षक आलेत खरोशी गावावरून. मंचकावरती सन्माननीय नितेश दादा पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खरोशी, दादांची उपस्थिती मंचकावरती आपण पाहतोय. जबरदस्त फटका. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21. 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला जेल आणि फलंदाज सूरजचा संपलाय खेळ. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाज अतुल घरत या गोलंदाजाने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 3 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा स्कोर कार्ड वरती असतील. बरेचसे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी खरं तर आपण पाहतोय. आमचे बंधू सौरभ मोकल, मंगेश पाटील, कुशाल पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सोनखार वरून खरं तर हे प्रेक्षक आलेत. आदू देखील सामना पाहण्यासाठी खरं तर इकडे उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. मॅच अगदी रफ अँड टफ आहे. एका बाजूला खारपाडा तर दुसऱ्या बाजूला खरोशी असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड द बॅट. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. आणखीन एक फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. यस, थँक्यू. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 21. 21. प्रत्येक विकेट गेल्यानंतर एकत्रित येण्याची काही गरज नाहीये. आम्ही तुम्हाला सूचित करतोय. प्लीज संदीप, टाइम इज अ मनी. वेळेला भरपूर किंमत आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज अतुल घरत. दीपक घरत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. खरोशी टीम मधील कोणत्याही खेळाडूने जर का षटकार हॅट्रिक लगावली तर दीपक घरत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल नितीन पाटील. खरं तर नितीन पाटील या खेळाडूसाठी सुवर्ण संधी असेल. प्रेक्षकांना आमची विनंती असेल आपण खाली थांबावं प्लीज. प्रवीण घरात पुढच्या चेंडूवरती खरं तर सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 22. 22 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. खूप चांगली गोलंदाजी खरं तर पहिल्या सत्रामध्ये खारपाडा या टीम कडून आपण पाहतो. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. संदीप घरत होता परंतु कॅच ड्रॉप. अगदी सोप्पा झेल त्या ठिकाणी जरूर निसटला. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 1 रन्स जरूर मिळाली खरोशी संघाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 23.
23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो या षटकातील चेंडू बाकी असेल 1 2 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑफ स्ट्राइकच्या बराचसा दूर चेंडू राहिला. आउटस्विंग करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर आपण पाहतो. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये वाढ होईल. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 24. आज भरपूर वेळा 24 हा आकडा स्कोर कार्ड वरती आलाय. अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघाची धावसंख्या असेल 4 बाद 24 धावसंख्या. लाईव्ह सामना पाहत आहेत आमचे मित्र प्रतीक पाटील, स्वप्नील डंगर, देवेंद्र सालुंके या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण खरं तर करूया मोस्ट वेलकम. त्याचप्रमाणे रावे चे आमचे विनायक, अक्षय, रोशन, जॉय आणि सोपान हे देखील या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये किती रन्स येतील, टार्गेट कशा प्रकारे सेट केलं जाईल खरोशी संघाकडून. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एकाच विभागातील हे दोन्ही संघ आपण पाहतो. एका बाजूला आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी हा संघ, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 खारपाडा. शॉर्ट पिच, शॉर्टाम पूलचा फटका हवेत फसलाय. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. 100% डेडिकेशन देत असताना क्षेत्ररक्षकाला आपण जरूर पाहिलं. रस आल्या एकूण 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली एकूण 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक, स्लॉग ओव्हर. महत्वाची मॅच, पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आजच्या रात्रीतील आपण पाहतोय. समोरच्या दिशेला व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित फटका डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फील्ड केला जाईल. तत्पूर्वी रन्स मात्र मिळतील 2 आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 28. 28 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आज प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद खर तर या स्पर्धेसाठी आम्हास लाभलाय. बरेचसे व्ह्युअर्स 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आज भरपूर समर्थक खर तर LED स्क्रीनच्या बाजूला खरोशीचे भरपूर समर्थक आज सामना पाहण्यासाठी आलेत. त्यांचे देखील आपण वेलकम करूया. सेफली लँडिंग की कॅच, अप्रतिम झेल पकडलाय. रनिंग कॅच त्या ठिकाणी घेत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं आणि आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला.
ची स्पर्धा आपण खर तर पाहतोय. हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय निवृत्तीदादा पाटील भाऊंची उपस्थिती मैदानावरती खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मुख्य अतिथी मंचकावरती बाबूंची उपस्थिती आहे. खरं तर पेन टेनिस क्रिकेटला गती आणि दिशा कोणी दिले असेल तर सन्माननीय निवृत्तीदादा पाटील बाबूंची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. पहा सामना अतिशय महत्त्वाचा. एकाच विभागातील जेव्हा दोन संघ एकमेकासमोर असतात तेव्हा एक वेगळं बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होईल. स्वप्नील भोईर. स्वप्नीलचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला सरळ पाठवलाय. सिक्सर प्लॉट मध्ये जल्लोष त्या ठिकाणी होत असताना षटकार. या मैदानावरती उतरला असेल ज्या अर्थी त्यांचे संपूर्ण पाठीराखे त्यांचे समर्थक त्यांचे फॅन्स मैदानाच्या अवतीभोवती टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकू येतोय. आणखीन एक चांगला खरं तर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावबाची संधी होती आणि खेळाडू जरूर धावबाद होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहा एक चावी आम्हाला सापडलेली आहे. जर का कोणाची असेल तर ओळख पटवून ही चावी आपण घेऊन जायची आहे. स्प्लेंडर टू व्हीलरची ही चावी आहे. 34 34 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. खारपाडाच्या अगेन्स्ट टीम खरोशी असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. अगदी मध्यरात्रीची वेळ या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. 11:48 या ठिकाणी होत असताना पुढच्या खेळाडूच्या बॅट मधून खरं तर सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल आणि खेळाडू होईल धावबाद. रन्स मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 35. 35 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात आणि टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलंय 36 या धावसंख्येचं. मनोहर ठाकूर यांच्याकडून संघर्ष 11 खारपाडा या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. खरं तर सर्वच प्रेक्षकांचं सर्वच क्रीडा रसिकांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना टीम आई केलंबा देवी खरोशी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 35. 36 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी असेल संघर्ष 11 खारपाडा या संघाच्या समोर. ऐकूया आवाज दुसऱ्या सत्रामध्ये अक्षय पाटील सरांचा. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पुढचा सामना कालभैरव जरीबरियाई कोपर विवक्ष पिंट्याशे प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर या दोन संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मनसे जजिंग 2025 च्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा माझा पुकार असेल पिंट्याशे प्रतिष्ठान दुर्गादेवी अमरापूर संघाला आपला प्रतिनिधी पाठवा कर्णधार पाठवा. कारण प्रतिस्पर्धी संघ कालभैरव जरीबरियाई कोपर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीदादा पाटील यांना विनंती करतो की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शंभू मोहते दादा आणि आमचे साहेब यांना देखील विनंती करते आपण या तिघांनी पण अक्षय पाटील सर घेऊया. गणेश दादा पाटील जिते विभाग प्रीमियर लीगचे दमदार आयोजक विद्यमान अध्यक्ष गणेश दादा पाटील यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे ब्रिजेश पाटील वरेडी आणि आकाश लोखंडे यांच्याकडून देखील
खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिल्या गेल्यात. आम्ही या ठिकाणी आवर्जून प्रतीक पाटील, स्वप्नील डंगर, देवेंद्र सालुंके, ब्रिजेश पाटील आणि आकाश लोखंडे या आमच्या व्ह्युअर्स कौतुक करू. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून भरपूर शुभेच्छा खरं तर दिल्या गेल्यात. शंभूनाथ महतो, त्यानंतर हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल आणि आमचे वकील दादा यांच्यासोबत आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला तर दोन संघांमध्ये हमरापूर आणि कालभैरव कोपर. नाणेफेकीचा कौल जिंकला हमरापूर संघानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकलात. त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल आपण जिंकलात. काय निर्णय असेल आपला? पेंडिंगच असेल. शेखर भगत पहिल्या मॅचला नव्हता, आता हा एक का नाही त्याला फोन लावतो आणि विचारतो काय. मला वाटतं पेंडिंग हा शब्द त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट ठरलाय, कारण मगाशी पेंडिंग शब्द वापरला आणि ते सामना जिंकलेत. तर या पुन्हा एकदा पेंडिंग तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा आपण अर्थात आपण सामना पेंडिंग असल्या कारणाने आपण चर्चाही करू शकत नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपण ही मानाच्या अभिमानाची स्पर्धा. अर्थात निवृत्तीदादा पाटील आपण अर्थात या स्पर्धेबद्दल आपण थोडंसं मनोगत व्यक्त करायचं विनंती असेल आमचे निवृत्तीदादा पाटील. अगदीच आपण पाहतोय प्रखर वक्ते म्हणून त्यांचे ओळख आहे, तर विनंती करतोय. प्रथम गणरायाला वंदन करून, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, सर्व आज जे नाईटचे सामने मनसे चषक आयोजक रुपेश पाटील, आमचे सहकारी आणि तसेच मान्यवर आमचे ॲडव्होकेट महेश देसले सर, शंभूनाथ मोहिते, पेन शहर अध्यक्ष सुदेश संसारे सर, तसेच सर्व मान्यवर, क्रिकेट रसिक, सर्व खेळाडू, सर्व टीम्स, पहिल्यांदा यांचे मी आभार मानतो. आज पेणमध्ये 2025 म्हणजे सालाबादप्रमाणे हा किती वर्ष, हा 4था वर्ष आणि ही परंपरा ठेवलेली आहे ती म्हणजे रुपेश पाटील यांनी नाईट सामने भरणं ही किती मेहनत लागते हे आम्ही पाहिलेलं आहे. कारण की पहिले सामने जे आपण भरले होतो, हा ग्राउंड जेव्हा बनवायचा होता आपल्याला, हा डोंगर इथे होता आणि त्या नाईटचे आपल्याला सामने भरायचे होते. म्हणून राजे पिचिका आपले जे आता मगाशी पाहुणे होते आपले, त्यांनी तो ग्राउंड फोडून तो इथे जिथे पिच होती तिथे ग्राउंड डोंगर होता आणि तिथे आता पिच बनवलेली आहे. त्यांनी सहकार्य केलं आणि तेव्हा प्रथम पत्र आपण वेंगसरकर यांना आणलेलं होतं. पहिलाच हातरा बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण डेचे सामने भरतो, डेचे सामने भरल्यानंतर जी मेहनत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नाईट सामने भरण्यासाठी मेहनत लागते. मेहनतपेक्षा एक मोठी जिम्मेदारी असते, कारण की रात्र ही वैऱ्याची असतं आणि त्या रात्रीमध्ये सामने भरणं, त्या मोठ्या जिम्मेदारीने पार पडणं, याला मोठा म्हणजे सिंहाचं धाडस लागतं आणि ते रुपेश पाटील यांनी स्वीकारलेलं आहे. अशाच रुपेश पाटील तुम्ही सामने प्रत्येक वारंवार भरत जा, आपल्या खेळाडूंना संधी देत जा. आर्थिक खर्च किती आहे हे मला सुद्धा माहिती असतं नाईट सामने भरणारा, कारण डेमध्ये डेच्या डबल आपल्याला रात्रीला पैसा लागतो हे सगळ्यांना माहिती असतं आणि माणूस पैशाचा सोंग करू शकत नाही. जेव्हा एकदा मॅच आपण डिक्लेअर केल्यानंतर त्याची जी धडपड असतं आर्थिक मदत करण्याची, ही जर कोण आपल्याला मदत करत असेल तर ठीक आहे, नसेल ते स्वतःची जिम्मेदारी असते आणि ते पार पाडणं प्रत्येकाचं कर्तव्य असतो. त्यामुळे न डगमगता हे जे सामने रुपेश पाटील यांनी आपल्या पेणकरांच्या सोयीसाठी, सोयच म्हणायला लागेल, कारण की सगळेच आता आपले त्या मोठे बलाढ्य धनादेश आहेत पण एवढी कोण हिंमत करत नाही आहेत नाईट सामने भरण्याचे. रुपेश पाटील तुमच्या या धाडसाला मी खरोखर सलाम करतो. प्रत्येकजण डिक्लेअर करतात पण अजूनपर्यंत आपल्या पेणमध्ये सामने झालेले नाही आहेत आणि ह्याच्यापेक्षा मोठे सामने तुम्ही भरावेत हे आमची तुम्हाला शुभेच्छा देतो.
आणि माझ्या मते वारंवार तुमची ही प्रगती उन्नती हो एवढेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द बोलण्यासारखं खूप आहे, पण सध्या मॅचेस पण चालू आहेत आणि आपली का भाषण ऐकायला कोणी तर पब्लिक आलेली नाही आहे. त्यामुळे मी प्रत्येकजण आम्ही पण म्हणतो आम्ही पण भरणार आहोत, पण एक वेळ यायला लागतंय. माझ्यामुळे ते वेळ येईल तेव्हा आम्ही पण प्रथम सुरुवात तुम्ही केली आहे. आता बालगुड्डेनं सुद्धा नाईट ठेवले आहेत, पण त्या ठेवल्यात गिरोबा मैदानावर जोह्याला. पण इथे नाईट मॅचेस भरणं आणि इथे नाईट मॅचेस खेळणं ही पेणकरांना एक वेगळी परभणी आहे. कारण की ह्या ग्राउंडवर कधीच कोणाला अजूनपर्यंत इजा झालेली नाही. हा एक महत्त्वाचा आहे, कारण की नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ग्राउंड आणि आपला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. त्यामुळे खेळाडूंना इथे कधीच इजा होऊ शकत नाही. धन्यवाद. चला धन्यवाद. सामन्याकडे आपला घेऊन चलतो. खरुशी विपक्ष कारपाडा या संघामध्ये लढत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना खरुशी संघानं 35 धावसंख्या बनवल्या. 36 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघापुढे इथे सेट केलंय. वेळा हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र वळवलाय. खबर ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि फलंदाजाचा मरीन इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुढल्या वर्षी एक आत्ताच रुपेश पाटील यांनी सांगितलंय की पुढल्या वर्षी आपण जेव्हा नाईट सामने भरू त्याची बक्षीस ही वाढलेली असेल, ती म्हणजे 2 लाख आणि 1.5 लाख. तर सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा आणि आत्ताच तुम्ही प्रयत्न करा चांगलं खेळण्याचा की ही बक्षीस स्वतः टीम. आणि असं नका, माझ्या मते बाबू कोपरचा बाबू आहे आपला इथे एक अष्टपैलू खेळाडू आहे, पण खेळताना थोडा कुठे तो जाम ते जोरात प्रॅक्टिस असतं, एंट्री लवकर देत नाही कधी. असू द्या, एक गमतीचा खेळ आहे की प्रत्येक टीमला वाटतं की आम्ही बक्षीस मारावं, पण हा क्रिकेट खेळ आहे की तिथे अनिश्चितचा गेम आहे. कधी कोणी कोणालाही हरू शकतो. असं नाही की बलाढ्य टीम असेल तर ती जिंकेल. खेळावृत्तीमुळे आणि स्वतः सगळ्यांच्या प्रयत्नाने हा खेळ कोणी जिंकू शकतो. एक सामान्य जरी टीम असेल ती सुद्धा जिंकू शकतो. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. संदीप घरत हॉर्न ड्राईव्हचा इथे फटका इथे पाहायला मिळतोय. अगदी पाहता दमसंख्या धपटल्यावर लागली जाते. 7. संदीप घरत जेव्हा बॅटिंगला उतरतात तेव्हा बॉलरांच्या मनामध्ये एक थोडी धडकी निर्माण असते, कारण की हा एक खेळाडू असा आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. शेवटी जरी 40+ खेळाडू असेल पण त्या 40+मध्ये टेनिसमध्ये काही वयाची मर्यादा नसते. जेव्हापर्यंत ग्राउंडमध्ये संदीप घरत आहेत दुसरा विकेट गमावलेला आहे. दुसरा विकेट गमावला आहे तो म्हणजे संघर्ष खारपाडा संघाने. आणि माझ्या मते संदीप घरत जोपर्यंत ग्राउंडवर आहेत, कारण की तो काही करू शकतो हे मला माहिती आहे, कारण की तो माझ्याबरोबर आम्ही एवढे आयुष्यभर म्हणजे कमीत कमी 20, 25, 30 वर्ष खेळत आलेलो आहोत. संदीप घरत यांना 3 सिक्सर मारल्यानंतर 1000 रुपये, लगातार 3 सिक्स जर मारले तर समीर माळी यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला माझ्याकडून 500 रुपये. धावपटलावर धावा आहेत मात्र 7 गड्यांच्या मोबदल्यात. जयंत घरत माजी सरपंच यांच्या माध्यमातून विनय घरत त्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. आता जिथे प्रीमियर लीग झाली तिथे 3 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता असताना संदीप घरत यांनी 2 षटकार मारून तो आपला विजय आणि जिथे प्रीमियर लीगची फायनल म्हणजे विजेता, अंतिम विजेता हा संदीप घरत झालेला. आणि संदीप घरत यांच्याकडून पुन्हा एकदा आपण बघू शकता की हा खेळाडू आज प्रथमच त्यांना मी टी शर्ट वेगळा घातलेला बघितलेला आहे 55-51, कारण की त्याच्या टी शर्टचा नंबर असतो 888. आणि लेफ्ट माझ्या साईडने आलेले बाबू एक कोपरगावचा अष्टपैलू खेळाडू, पण रड्या खेळाडू. राड्या फक्त जिंकणं महत्वाचं आहे आपल्याला, हार नाही त्यांनी कधी पाहिलेलीच नाही आहे. ये वरती ये एक हसमुख खेळाडू मस्ती करतोय. बाबू टेन्शन काय घेऊ नको. बाबूच्या चेहऱ्यावर कधी पण हास्य असतो. आणि आत्ताच उदयास आलेला खेळाडू, जेव्हा आम्ही अमरापूर प्रीमियर लीगची जेव्हा फायनल मारली तेव्हा बाबू
निवृत्ती 11 टीमचा एक चांगला खेळाडू म्हणून त्या टीममध्ये होता. चला तर आपला मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय. धावपटला पण दाबा असतील सध्याच्या घडीला 8 धावसंख्या धावपटला बरं 2 विकेटच्या मोबदला इथे थोडासा मात्र संघर्ष एलिव्हन खरपाडा संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. संघाचं नाव देखील संघर्ष आहे. इथून मात्र संघर्ष करावा लागेलच. अर्थातच माजी सरपंच खरुशीचे जयंत घरत यांच्या माध्यमातून विनय गरजसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिकाला 2 विकेटसाठी नवीन गोलंदाजी मार्कवर अनिकेत जलद गतीचा गोलंदाज खरुशी संघाचा. या बल्ला मात्र हुक शॉट केल्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू मात्र फायलेक्स सी बारिशा भैदून दन 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 करत हा येतोय. मंजिल चषक 2025 चा जय जयकार करणारा चौका. काम आता या चौकारीने केलंय. आणि इथे मात्र 12 धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय. 2 विकेटच्या बदल्यात संघर्ष 11 खारपाडा संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आई केलंबा देवी अंकुश मूर्ती खरुशीचा संघ मैदानात आहे. प्रेक्षकांचा हर्ष उल्हास इथं पाहतोय. आज प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग खरुशीचा पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट इथं पाहायला मिळतोय. अतिशबाजी टाळ्यांची इथं पाहायला मिळते. शिट्ट्यांची अतिशबाजी पाहायला मिळतोय. हा खेळ आहे क्रिकेटचा आणि या क्रिकेटच्या मैदानावर असंच पाहायला मिळतं. मोठा फटका ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस डिपेंड विकेटच्या दिशेने होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. याच दरम्यान आमचे परमेशजी पाटील समालोचक त्यांच्या भावाची मुलं सुजल आणि संकेत म्हात्रे यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगला चेंडू या बिल्ला मात्र स्विंग अँड मिस इथं पाहायला मिळते. गुडले स्पॉटला टप्पा पडल्यानंतर अबे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही. जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता होतो. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. खरुशीच्या डगआउटमध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण इथं पाहायला मिळतोय. अगदी आनंदी वातावरण इथं पाहायला मिळतोय. विनंती असेल खरुशीच्या प्रेक्षकांना की आपण प्रसंग अवधान बाळगा आणि अगदी सीमारेषेच्या बाजूला थांबा. इथे कोणीही सीमारेषेच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. याला मोठा फटका आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक येण्यात एक धावसंख्या अर्जित केली जाईल. धावपटलावर धाबा मात्र इथे वाढतील 13. चला मॅच चालू ठेवायची आपण. प्रेक्षकांमध्ये असा हर्ष उल्हास चालूच राहतो. विनंती असेल बाउन्सर आपण इकडे यायचं आहे. आयोजकांना पण विनंती असेल आपण इकडे या. बाउन्सर आणि आयोजक आपण रुपेश दादा आपल्या इथे बोलवते अतिथी कक्षाच्या बाजूने या आपण. विनंती असेल बाउन्सरांना मॅच चालू ठेवायची आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा आपण. आणि आयोजकांना विशेष सूचना असेल आपण या इकडे. चला मॅच चालू ठेवायची आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये पोलीस देखील येणार आहेत इथे थोड्या वेळामध्ये. मोठा फटका समोरच्या दिशेने क्रिकेटचा मादक सौंदर्य स्ट्राईक ड्राईव्ह इथे मात्र आडव्या बॅटने केलाय. चेंडू मात्र इथे चाललाय सीमारेषा पार. चेंडू केलाय सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. फलंदाज संदीप दादाच्या बॅट मधून येतोय चौकार. चला बाउन्सर यांना विनंती असेल आपण तातडीनं इथे आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. हॅलो कृपया एक लक्षात घ्या. स्पर्धा आपली आहे. आपली स्पर्धा म्हणून आपल्या या स्पर्धेला आपण योगदान द्या. लक्षात घ्या आपल्यासाठी ही पर्वणी आहे. कोणीही काही बोलणार नाही. आणि या ठिकाणी जे बाउन्सर आहेत त्यांना विनंती आहे आपण इकडे यायचं आहे. आणि जे आमचे स्वयंसेवक तिथे गेलेले आहेत कृपया आपण देखील इकडे यायचं आहे. स्पर्धा आपली आहे. काही होणार नाही. लक्षात घ्या. आपण गणपती बाप्पाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नारळ वाढवलेला आहे. लक्षात घ्या स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर. त्यामुळे स्पर्धा यशस्वीच होईल. 17 धावा धावपटला इथं पाहायला मिळतील. 2 षटक समाप्तीचा 55 निर्माण येतो. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्या इथे पाहायला मिळतात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये आपल्याला धावा बनवाव्या लागतील. एक लक्षात घ्या सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत. लक्षात घ्या 12 चेंडू आणि काही बोलणार नाही. आणि तिथून बाजूला व्हायचं. तिथून बाजूला व्हा सगळ्यांनी.
त्या स्क्रीन 12 जवळ बाजूला चेंडू व्हायचं 19 ची आवश्यकता आहे. खरोशिकी हॅलो खारपाडा. बाउन्सर जे आहेत त्यांना विनंती आहे, रुपेश दादा आपल्याला बोलवतोय. बाउन्सर रुपेश दादा बोलवते तुम्हाला, इकडे या. कृपया चला पंच चला तुम्ही मॅच चालू करायचे. पंचाने विनंती असेल आपण खरोशी संघाला टीम मीटिंग घेऊन नको द्या. अगदी 15 मिनिटाचा कालावधी आहे. 3 षटकं कंप्लीट करायचं आहे आणि त्या 4थ्या षटकामध्ये आपला पॅनल्टी दिली जाईल, हे लक्षात घ्या. खरोशी संघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण वारंवार आम्हाला सूचना कराव्या लागतात. कृपया प्रेक्षकांना इकडे या. बाउन्सरना विनंती आहे आपण इकडे यायचं आहे. तसेच जे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना देखील विनंती, आपण कोणी तिथे थांबू नका, एक विनंती असेल. आणि इकडे ग्राउंड वरती पंचांना विनंती, आपण सामना कंटिन्यू करायचा, लक्षात घ्या. तिकडे लक्ष देऊ नका प्लीज, जरा सहकार्य करा. पंचांनी मॅच चालू करायची. आपण इथे मात्र 12 चेंडू 19 ची आवश्यकता असेल. मी विनंती करतोय जिथे काही चालू आहे प्रॉब्लेम ते आपल्या आपल्या टीमनं त्यांना समजवायचा आहे. ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आहे, तरी स्पर्धा आपली सर्वांच्या या भावनेतून आपण क्रिकेट केला. आपण क्रिकेट मॅच बघा. प्रेक्षकांना अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत नाही, पण रुपेश दादा यांनी आपल्यासाठी ही जर अशा पद्धतीची मेजबानी क्रिकेटची दिली असेल तर अर्थात आपल्या सर्वांचं सहकार्य रुपेश दादांना महत्वाचं आहे. कृपया बाउन्सर तुम्हाला इकडे रुपेश दादा बोलवत आहेत, प्लीज जरा तुम्ही इकडे या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. बाउन्सर आणि पंचांना विनंती, मॅच चालू करायची आहे. पंचांना विनंती आहे, मॅच चालू करा. बॉलरला बॅट्समनला आपण सांगायचं आहे चेंडू टाकायला. चला लवकर. खरोशी संघ आपण खूप वेळ घेत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पॅनलाइज केले जाईल, लक्षात ठेवा. 15 मिनिटांचा कालावधी आपल्यासाठी. 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचे आहे. स्टॅकिनला फलंदाज इथे पाहायला मिळेल आपल्याला. अतुल गरात इथे मात्र लेग ग्लान्स केला. चेंडू मात्र शॉट मिड विकेटच्या दिशेनं इथे मात्र जातोय. तिथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली जाईल. इथून 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र धावपटल थोडंसं बदलतोय. आता 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. हा गोलंदाज जलद गतीचा गोलंदाज, नवोदित गोलंदाज. खरोशी संघाचा जर्सी क्रमांक 18, जो जर्सी क्रमांक विराट कोहलीकडे असतो, तो 18 जर्सी क्रमांकामध्ये खेळत असताना आपण गोलंदाज रोशन पाटील याला पाहतोय. सध्याच्या घडीला 11 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. संघर्ष 11 अर्थात कारपाडा संघाला. यावेळेला मात्र संदीप याच्या बॅटचा तडाखा इथे पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह केलाय, गोलीच्या वेगाने चेंडू मारलाय. एक धावसंख्या अर्जित केली जातोय. एकेरी न धावसंख्येने इथे धावपटल पुढे जातोय. मात्र 10 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच आपण चालू ठेवायची आहे. यावेळेला मोठा फटका तडाखा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, काय होणार इथे? पकडला जातोय झेड आणि फलंदाज होतोय इथे फेड. पंचांनी मॅच चालू ठेवायची आपण. अर्थात आमचे मुख्य आयोजक त्या ठिकाणी येत आहेत. आमचे निवृत्तीदादा पाटील देखील आपल्या त्यांच्या समवेत असतील. तर अर्थातच या मॅचेस आपल्यासाठी आहेत, तर याचा मनमुराद आनंद आपण घ्यायचा आहे. एकोणीस धावसंख्या झाली. धावपटलावर आता 17 धावसंख्येची इथून आवश्यकता असेल. 9 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र 2 खेळाडूंनी उचलली खांद्यावरती. विडा उचलला विजयाचा, पण तो मात्र रिलॅक्स नेतील का? कारण नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदीप गरत, एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाव, ज्यांनी इथे अर्थात अचानक मोपाडाचं मैदान गाजवलं, तो मात्र संदीप गरत नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज इथे प्रवीण घरात. मोठा फटका मारण्याचा इरादा होता, टप्पा पडल्यानंतर ऑप्स्टमच्या बाहेर निघतोय पंच. इथे प्रवीण आंद्रे यांच्याकडून मात्र इथे वाईटचा इशारा येतोय.
आता 9 चेंडू 16ची आवश्यकता. निर्णायक मॅच आहे. एकीकडे खारपाडा संघ, दुसऱ्या बाजूनं खरोशी संघ. दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये इथे पाहतोय आपण. अगदी प्रेक्षकांचा देखील आनंद गगनात मावेनासा झालाय. आनंद मात्र शिगेला पोहोचलाय असं आपण पाहतोय. अचित्त थरारक सामना. एका बाजूने खारपाडा, दुसऱ्या बाजूने खरोशी. यावेळेला मात्र कट केलाय. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. तिथे एक धावसंख्या अर्जित केली जातोय. धावाने यावेळेला चेंडू यामध्ये अंतर कमी होतोय. 8 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. संघर्ष 11 खारपाडा संघ संघर्ष करतोय. संदीप गरज जोपर्यंत मैदानावर आहे, जोपर्यंत प्रवीण गरज मैदानावर आहे, तोपर्यंत प्रेक्षक इथे मात्र खारपाड्याचे हलणार नाही. जोपर्यंत गोलंदाजी मार्क रोशन पाटील आहे, तोपर्यंत प्रेक्षक इथून हलणार नाही. यावेळेला मात्र मॅच ऑन आहे. सामना चालू ठेवायचा आहे. मॅच आपण चालू ठेवायचं आहे. पंचांना विनंती असेल, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय खरोशी संघ मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना इथे पाहायला मिळेल. अर्थातच एक लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक काऊ करण्याच्या दिशेनं इथं अनऑर्थोडॉक्स काऊ करण्याच्या दिशेनं हलवलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज संदीप गरज. अगदी आपण पाहतोय भारदस्त देई यष्टी असलेला फलंदाज संदीप गरज इथे पाहायला मिळेल आपल्याला. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय प्रवीण गरज. मोठा फटका इथे मात्र चढवण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. हर्ष उल्हास. इथे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. निमित्त आहे मनसे चषक 2000. इथे 25चा थरार पाहतोय. दोन संघामधला रणधुमारी पाहतोय. दोन संघामधले इथे मात्र आपण ही मॅच पाहतोय. महाकुंभ मेळावा इथे मात्र या क्रिकेटचा मेळावा इथे रंगलाय. मनसे चषक 2025 मधून इथून मात्र समीकरण बदलतील. पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांकडून केली जातोय. पायाला चेंडू बदलतोय. इथून मात्र लाऊड अपील पुन्हा एकदा दोन्ही बाजूने आपण पाहतोय. पहिली तर लाऊड अपील झाली. इथे मात्र LBW ची लेग बाय दिलाय. त्यानंतर दुसरी अपील इथे केली रनआउट ची, पण तिथून मात्र मागणी पंचांनी फेट आली. चला पाणी प्रोव्हाइड करायचंय. 12वा प्रतिनिधी आपण विनंती करतोय. चला आयोजक विनंती असेल आपली, आपण पाणी प्रोव्हाइड करायचं खेळाडूला. कृपया स्पर्धेचे आयोजक आपण या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे. ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जायचं आहे. स्पर्धेचे आयोजक चला. विशाल आपण या ठिकाणी यायचं आहे. विशाल. 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता असेल इथून जिंकण्यासाठी. प्रयत्न तर केले जातील दोन्ही बाजूनं, पण ते प्रयत्न किती यशस्वी येतील याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. चला वेल नका घेऊ. शेवटचं षटक आहे. अंतिम 6 चेंडू आणि अंतिम 6 चेंडू मध्ये धावा पाहिजे 14. अर्थातच कारपाडा की अर्थात त्याच्या दुसऱ्या बाजूनं खरोशी. एक संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ खच्या नावाने चालू होतात. खरोशी आणि कारपाडा या दोन संघामधली रणधुमाळी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक मॅच. या निर्णायक मॅच मध्ये कोण बाजी मारणार? प्रेक्षकांची मात्र इथे आपण पाहतोय जी उत्कंठा आहे शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक प्रेक्षकाला वाटतोय की आपला गावचा संघ जिंकावा. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे अर्थात हा ग्रामीण क्रिकेट आहे. 6 चेंडू 14ची आवश्यकता आहे. ही आवश्यकता कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार? कारण इथे मात्र मैदानावर हालचालीला वेग येतोय, अधिकचा काळ घेतोय, वेळ घेतोय. खरोशी संघ आपला पॅनलाइज केले गेले. लक्षात ठेवा वेळेवरती आपल्या सामने पूर्ण करायचे आहेत. तो दोन्ही संघांना विनंती असेल आपण जर अधिकचा वेळ घेतलात तर आपला पॅनलाइज केलं जाईल. 6 चेंडू 14ची आवश्यकता असणार आहे इथून जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर दिलीप पाटील अर्थात दीप या नावानं प्रसिद्ध आहे. दिलीप पाटील. 7 चेंडू 14ची आवश्यकता. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन.
match between the two teams. One team is the Kharoshi, another team is Karpada. 5 balls require 14 runs. महत्वाची मॅच. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. करोशी संघ की खारपाडा संघ या दोन संघामधली रणधुमाली आहे. शेवटचे 5 चेंडू, अंतिम 5 चेंडू, 14 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो हॅलो, कृपया लक्षात घ्या. हॅलो, मोठा फटका फसला. संदीप घरत या वेळेला मात्र मैदानाच्या बाहेर असेल. धक्का बसलाय मोठा. 4 चेंडू 14 ची आवश्यकता. हॅलो, खरोशीचे बघा त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य आहेत. लक्षात घ्या, आपला संघ आहे. आपण देखील या स्पर्धेला सहकार्य करा. एक लक्षात असेल, एखादा चेंडू त्या ठिकाणी अडला तर जिम्मेदारी आपली असेल. लक्षात घ्या. म्हणून थोडंसं तुम्ही बॉर्डरलाईनच्या बाहेर उभं राहायचं. प्लीज जरा सहकार्य करा. प्लीज, आपली स्पर्धा आहे ही पर्वणी खास आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे मी तेथील जे खरोशीचे सरपंच सदस्य आहेत त्यांना देखील विनंती करतो, आपण आपल्या सर्वच या ठिकाणी सहकार्यांना सांगायचं आहे बॉर्डरलाईनच्या थोडं बाहेर उभं राहायचं प्लीज. नितेशजी पाटील, तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देत आहात. नितेशजी पाटील खरोशीचे सदस्य आहेत. त्यांनी विनंती असेल की आपण आपल्या सर्व नागरिकांना बॉर्डरलाईनच्या थोडं बाहेर घ्यायचं आहे. मनापासून आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. इथून 4 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता असेल. मैदानावर मात्र हालचालींना वेग येतोय. गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज दिलीप पाटील. इथे मात्र प्रत्येक चेंडूवर टाल्या 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 शिट्ट्या, टाल्या शिट्ट्या. मनसे चषक 2025चा थर्रा इथं पाहतोय. 4 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. कोण जिंकणार मॅच? महत्वाची मॅच, निर्णायक मॅच. पुन्हा एकदा मोठं फिरवली चेंडू माग. चेंडूने वळण घेतला. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय. इथून मात्र प्रेशर क्रिएट केलं जातोय. इथून येणारे 3 चेंडू 14 धावा. इथून आता धावा बनवाव्या लागतील. जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये, हरलात तर मात्र स्पर्धेतून 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्थातच जर मॅच जिंकली कुठल्याही टीमने, खारपाडा जिंकू द्या किंवा खरोशी, दोन्ही जर संघाचे जर पाठीराखे प्रेक्षक मैदानावर आले तर खरोशी संघाला पॅनलाइज पुढच्या मॅच मध्ये केलं जाईल किंवा खारपाडा. एक लक्षात घ्या, सामना कोणीही जिंकू द्या पण ग्राउंड मध्ये कोणीही येणार नाही याची कृपया दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा सूचना, नाहीतर मग खरोशी जिंकू द्या. कोणीही जिंकू द्या, ग्राउंड मध्ये कोणीही येणार नाही याची दक्षता घ्या. मोठा फटका इथं मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं, मात्र इथे लॉफ्टेड ड्राइव्ह इथं पाहायला मिळालं समोरच्या दिशेनं. 2 धावा अर्जित केल्या. अद्याप मॅच ऑन आहे. जसं मी मगाशी म्हटलं की खरोशी जिंकू द्या किंवा खारपाडा जिंकू द्या, दोन्ही प्रेक्षक जर आत आले मॅच जिंकल्यानंतर तर त्या संघाला पॅनलाइज. 2 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. जे जसं मगाशी नामोल्लेख निवृत्ती दादांनी केला की जिथे प्रीमियर लीग मध्ये संदीप दादांनी ते धाबा बनवल्या होत्या, त्या धाबा आता या फलंदाजांना बनवाव्या लागतील. 2 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. पेटून उठेल का? अर्थात मंडळी, रात्र नाही स्वप्न बदलतात. निश्चित आपण पाहतोय दिवा नाही वाद बदलतो. आज मात्र नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र बदलणार. वेळ बदलावी लागेल. खारपाडा संघाला वेळ बदलावी लागेल. ही मात्र खरोशी संघाला 2 चेंडू 12 ची आवश्यकता. कल्लोल शिट्ट्यांचा, टाळ्यांचा कल्लोल इथं पाहायला मिळतोय. आला तडाका, दे धक्का, आला चक्का, आला तसा भिडकावून दिला. 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे मात्र ट्विस्ट येतोय. मुकाबले में ट्विस्ट. यावेळेला मात्र यू टर्न घेतलाय. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. मायबाप प्रेक्षकांची इथून मात्र आपण उत्कंठा वाढली जातोय. बॅट फिरवली गेली, चेंडूने दिशा पकडली. खारपाडा संघाचा जय जयकार करणारा षटकार आहे, संजीवनी देणारा षटकार पाहिला. 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. इथून मात्र प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. बिना संघर्ष कोई क्यों महान नहीं बनता. जब तक न पड़े हाथों के घाव तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता. कभी खुशी कभी गम, तुम में दम तो हम भी नहीं कम, असं म्हणावं लागेल एक दुसऱ्याला. 1 चेंडू 6 धावा. इथे मात्र
आपण पाहतोय टाळ्या शिट्ट्यांचा कल्लोल पाहायला मिळतोय. मैदानावर बाल तर हालचालीला वेग येतोय. त्याचं एकमेव कारण एक चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. और फारची लढाई आहे. मनसे चषक 2024 थर्रार एक चेंडू 6 धावा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे या सामन्याला. करोशीकर होऊ द्या टाळ्या, खारपाडकर होऊ द्या टाळ्या. एक चेंडू 6 धावा. या ठिकाणी जर षटकार मारला तर ॲडव्होकेट महेश देसले सरांकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ॲडव्होकेट महेश देसले सर या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी समोर उभे आहेत. जर हा षटकार आला तर या ठिकाणी ॲडव्होकेट महेश देसले सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला वेळ नका घेऊ. मनीष मोरे यांच्याकडून षटकार मारला तर इथे 500 रुपयाचं पारितोषिक असेल फलंदाजाला. चला वेळ नका घेऊ. वेळ घ्याल तर आपला पॅनलाइज केलं झाला. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. काय होणार? नाट्यमय नाट्यमय इथे क्रिकेट पाहायला मिळतोय. अर्थात कभी खुशी कभी गम, तुम में है दम तो हम भी नहीं है कम भाई. पुन्हा एकदा सूचना ऐका. कोणीही जिंकला तरी चालेल. बॉर्डरलाईनच्या बाहेरच आनंद साजरा करायचा आहे. लक्षात घ्या. कोणीही जिंकू द्या, कोणीही ग्राउंड मध्ये येणार नाही. आपल्याला पुढचा सामना लगेच खेळवायचा आहे. पेनलाइज केलं जाईल. बघा रुपेश दादा पाटील सांगतायत की जर तुम्ही आतमध्ये आलात तर पुढच्या 6 धावा सामन्यामध्ये पेनलाइज केलं जाईल. नाराजी नाट्य इथं पाहायला मिळतो. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या. एक चेंडू 6 धावा होतील का? अमृत तुमरीची लढाई इथं पाहायला मिळतोय. अप्रतिम सामने. मंच चषक 2025 च्या माध्यमातून एक चेंडू 6 धावा. अल्लाह अल्लाह जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नाही इथं मात्र कॅच आली. कॅच आली. इथून मात्र आयोजकांनी सक्त सूचना दिली होती. आता चला जो हर्ष उल्हास आहे तो आपण बाहेर दाखवायचा आहे. चला तर विनंती असेल माझी. चला पिचवर नको अजून सामने व्हायच्यात. पुढचा सामना हे चला बॉर्डरलाईनच्या बाहेर जायचं लगेचच. चला पुढचा सामना लगेच खेळवला जाईल. चला चला हा सामना आता डेडिकेट असणार आहे आमच्या सर्वांचे. अर्थात आपण आपल्यात नाही ते अंकुशजी स्मृती अंकुशबाईसाठी हा सामना डेडिकेट असणार आहे. कारण अर्थात आपण पाहतोय आज संघ आई केळंबा देवी अंकुश मूर्ती खरोशी हा संघ त्यांच्या नावाने खेळतोय. चला पुढची मॅच आपण नाणेफेकीचा कौल झालेला आहे. जो काही निर्णय असेल तो आपण अंमलबजावणी. हमरापूर संघ चला विनंती असेल. हमरापूर संघाला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. हमरापूर संघ मैदानाचा ताबा घ्या. आपण हमरापूर संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल हमरापूर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या आणि खरोशी संघ मैदानाचा ताबा सोडा आणि प्रेक्षकांना देखील आपण बाहेर व्हा. हमरापूर संघ आपण निर्णयाची अंमलबजावणी करत नाही. कृपया करून सहकार्य करा. जो काही निर्णय